आता नाशिकमधून एक महत्त्वाची बातमी आहे। अधिक महिन्यात नाशिकमध्ये गोदावरीचं पात्र कोरडं झाल्यानं भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे। अधिक मासात गोदामाईला दीप अर्पण केले जातात, मात्र रामकुंडात पाणीच नसल्यानं एका छोट्याशा दीपदान पात्रात दीप अर्पण करण्याची वेळ भाविकांवर येते आणि त्यामुळे महिलांनी नाराजी व्यक्त केली आहे। प्रशासनाला विकास कामे करायची होती तर अधिक मासाच्या आधी किंवा नंतर करायचं होतं। प्रशासनाच्या चुकीच्या नियोजनामुळे धार्मिक विधी करता येत नसल्याची भावना या महिलांनी व्यक्त केली आहे। त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। दरवेळेस जेव्हा जेव्हा इथे अधिक मास असतो प्रचंड अशी भाविकांची महिलांची गर्दी असते। गोदा स्नान तर करतातच, गोदा पूजन पण करतात। मात्र यंदा गोदावरीमध्ये पाणीच नाहीये, रामकुंड पूर्णपणे रिकामा आहे। म्हणून हे एक पात्र तयार करण्यात आले आणि या पात्रामध्येच या पात्रालाच गोदावरी मानून इथे दीपदान करण्याची वेळ या सर्व महिलांवर आलेली आहे। नाही, दरवेळेस ते दोघं तिघं कुंडे फुल भरलेले राहतात। या पायरीपर्यंत पाणी राहतं, हो, मध्ये जाऊ देत नाही लोक, पायरीपासूनच आम्हाला सोडावं लागतं, एवढं फुल राहतं। पण यंदा का पाणी कमी आहे सरकारकडं, त्यामुळे पाणी कमी सोडलं का काय ते माहित नाही, या कामांमुळे आहे असं आहे। ते मग आता एक कुंड ठेवलंय दीपदानचं, याच्यातच आम्ही दीपदान करून जाऊ। गंगामध्ये ते अर्पण केलेले ते वाहतूक मध्ये जात आहे, तेच महत्वाचं आहे। पण आता रामकुंडामध्ये पाणी नाहीये, त्याच्यामुळे आता दीपदान इथंच करतोय आम्ही। काय तुमचे भावना आहेत, काय तुम्हाला प्रशासनाला सांगणं आहे? भावना आम्हाला पाहिजे होतं, गंगेला पाणी पाहिजे होतं बुवा, असं अधिक महिन्याचं। रामकुंडाला म्हणजे पाणी भरलेलं राहिलं ना तर दीपक सोडायची मजा अलगच राहते, असं एकदम मस्त वाटतंय। दीपा सोडला बुवा, दूर दिवा गेला तो पात्र राहतं, माणूस नमस्कार करतं। या इथं एवढ्याशा जागेवर सोडावं लागू राहिलं असं। आज एवढा श्रेष्ठ महिना अधिक महिना, ह्या महिन्यामध्ये गंगेला फुल पाणी पाहिजे होतं। तो आनंद घेण्यासाठी आम्ही एवढं लांबून आलो, आरतीसाठी थांबलो, पण आज पात्रात पाणीच नाहीये। कॅमेरामॅन मंगेश सोनवणेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक।